श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर पहा, दिवाळी ही जवळ आलेली आहे आणि सर्वांची लगबग चालू झालेली आहे. घरातली साफसफाई त्याचबरोबर शॉपिंग करायची चालू झालेली आहे. घरामध्ये काय काय नवीन वस्तू खरेदी करायच्या, काय काय नाही, हे सर्व लगबग सर्वांची चालू झालेली आहे. आता बघा, दिवाळी ही प्रत्येकजण आपल्या यथाशक्तीनुसार साजरी करत असतो. प्रत्येकजण हे आपापल्या घरामध्ये आपापल्या परीने ज्या काही वस्तू आणायच्या आहेत त्या आणत असतात किंवा मग आपल्या मुलांच्या गरजा ह्या पूर्ण करत असतात. मुलांना नवीन ड्रेस घेणं झालं, जसं प्रत्येकजण आपल्या घरामध्ये मुलांसाठी भरपूर साऱ्या गोष्टी करत असतात. तर आता धनतेरस पहा, धनतेरसच्या दिवशी महिला ज्या असतात तर त्या महिलांचं असं असतं की मी हे घेणार आहे, मी ते घेणार आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनतेरसबद्दलची माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे धनतेरसच्या दिवशी आपण सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करायच्या आहेत आणि ह्या दिवशी ह्या वस्तू खरेदी करण्याला खूप सारं महत्त्व आहे. धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी या देवाची आपण पूजा करत असतो. बघा, धनतेरसच्या दिवशी आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांना आवडणारी गोष्ट म्हणजे सोनं. तर पहा, सोनं खरेदी करू शकता, कारण थोडंसुद्धा म्हणजे गुंजभर तरी सोनं धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करावं असं म्हटलं जातं. तर धनत्रयोदशी हा दिवससुद्धा 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी आपण जर सोनं खरेदी केलं तर ते आपल्याला मोडायची वेळ येत नाही असं म्हटलं जातं. तर बघा, तुमच्या घरामध्ये चांगल्या प्रकारे आवक असेल तर मग तुम्ही सोनं हे खरेदी करू शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे चांदी. तर बघा, चांदीच्या वस्तूमध्ये तुम्हाला जी चांदी खरेदी करायची असेल, जी तुमच्याकडे वस्तू नाही आहे त्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता. आणि जर तुमच्याकडे शक्य नाही, तुम्हाला ह्या गोष्टी खरेदी करणं जादा तर शक्य नाही, मग तुम्ही काय करायचं, तुम्ही चांदीचा जो शिक्का आहे, लक्ष्मीचा जो शिक्का आहे चांदीचा, तो खरेदी करू शकता. त्यावरती सरस्वती, गणपती याचे सुद्धा सिक्के तुम्ही खरेदी करू शकता. म्हणजे तुम्ही छोटासा जरी चांदीचा सिक्का खरेदी केला तरी चालेल. आता बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही नवीन गाडी घेऊ शकता. त्याचबरोबर म्हणजे आपल्याला जी वाहनं आपण बुक करू शकतो किंवा मग नवीन घेऊ शकतो. त्याचबरोबर बरेच जण नवीन घराची बुकिंग देखील या दिवशी करत असतात. तर म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी शक्य आहेत त्या तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. त्याचबरोबर बघा, ह्या दिवशी तुम्ही लोखंड देखील खरेदी करू शकता. म्हणजे लोखंडाची एखादी वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. आता लोखंडाची वस्तू म्हटलं तर मग ती गाडी चालेल. आता बघा, काही वस्तू अशा देखील आहेत की त्या आपल्याला अजिबात खरेदी करायच्या नाहीत आणि काही वस्तू अशा आहेत की त्या आपल्याला आवर्जून खरेदी करायच्या आहेत. आता हे लोखंड झालं. लोखंडाबरोबरच आपल्याला आता बघा, तांबंसुद्धा ह्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. पित्तळ तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. आता बघा, तांब्याची भांडी खूप छान छान आलेली आहेत. तांब्याचे देवाचं ताट असेल किंवा मग दिवा असेल, काही पण म्हणजे तांब्याचे जे तुम्हाला मिळेल त्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये एखादी वस्तू नाही ती खरेदी करू शकता. पितळाचं सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला जे शक्य असेल तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही पितळाच्या वस्तू घरात आणू शकता. आता बघा, धनतेरसच्या दिवशी आपल्याला चाकू असतो तो खरेदी करायचा नाही. ज्या गोष्टीपासून 2 तुकडे होतात त्या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या नाही. आता बघा, चाकू झालं, चाकूबरोबर आपण कात्री झाली. कात्रीसुद्धा काहीतरी तुकडे करण्याचंच काम करते, त्यामुळे तीसुद्धा आपल्याला त्या दिवशी खरेदी करायची नाही. वेळीसुद्धा आपल्याला त्या दिवशी खरेदी करायची नाही आणि सुरी देखील आपल्याला त्या दिवशी खरेदी करायची नाही. तर अशा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला खरेदी करायच्या नाहीत. आता बघा, सोने, चांदी, धातूच्या वस्तू, त्याचबरोबर हिरे, अशा काही ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता. परंतु जे मी तुम्हाला सांगितले आहे, धारदार वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या नाही. त्याचबरोबर सुई जी असते, सुई देखील आपल्याला या दिवशी खरेदी करायची नाही. आता बघा, ह्या तर वस्तू आहेत त्या आपण खरेदी करू शकतो, परंतु ज्या आत्तापर्यंत मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या जरी आपण खरेदी नाही केल्या तरी चालेल,
परंतु आपल्याला जी आता मी तुम्हाला वस्तू सांगणार आहे त्या आवर्जून खरेदी करायच्या आहेत. म्हणजे त्या वस्तूंना एवढं महत्त्व आहे, त्या वस्तू आपल्याला खरेदी आवर्जून करायच्या आहेत. आता बघा, झाडू हा धनतेरसच्या दिवशी आपल्याला अवश्य खरेदी करायचा आहे. तुम्ही सोनं चांदी नाही खरेदी केलं तरी चालेल, परंतु या दिवशी आपल्याला झाडू हा आवर्जून खरेदी करायचा आहे. मग त्यामध्ये बघा, जी छोटीशी शिरई असते म्हणजे जी झाडणी असते. आता बघा, बरेच जण ह्या गोष्टी दिवाळीच्या दिवशी खरेदी करतात, परंतु जी काही लक्ष्मी आहे म्हणजे जी झाडणी आहे तर ती झाडणी ही लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं, त्यामुळे ती आपल्याला धनतेरसच्या दिवशीच खरेदी करायची आहे. आता बघा, तुम्ही जरी आपल्या घरामध्ये शिरई आणलेली असेल तरी तुम्ही धनतेरसच्या दिवशी अजून एक शिरई त्या दिवशी आपल्याला खरेदी करून घरी आणायची आहे. आणि जरी तुम्ही दिवाळीच्या दिवशी खरेदी केली तर ती दिवाळीच्या दिवशी खरेदी न करता तुम्ही धनतेरसच्या दिवशीच खरेदी करा. तर बघा, ही जी शिरई आहे म्हणजे जे छोटासा झाडू असतो पहा, तो आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे. आणि हा झाडू आपण जरी ओलांडला तरी आपल्याला घरचे ओरडत असतात. आपण पाहिलंच असेल की शिरई ही किती महत्त्वाची आहे. ती एक लक्ष्मी स्वरूप आहे, म्हणजे तिला लक्ष्मीच मानलं जातं, त्यामुळे ही शिरई आपल्याला अशी घरी आणायची आहे. तर पहा, झाडूला जर त्या लात लागली तरी आपण त्याच्या लगेच पाया पडत असतो. ती एक लक्ष्मी आहे, त्यामुळे आपल्याला ही अशी एक लक्ष्मी, तुम्ही सोनं चांदी नाही खरेदी केलं तरी चालेल, पण त्याच्यापेक्षा मौल्यवान वस्तू म्हणजे शिरई ही त्या दिवशी आपल्या घरी नक्की घेऊन या. आता त्याचबरोबर अतिमौल्यवान वस्तू म्हणजे धने. तर धनतेरसच्या दिवशी धन्यांना खूप सारं महत्त्व आहे. तर हे धने जे आहेत तर ते आपल्याला या दिवशी खरेदी करून आणायचेच आहेत. तर बघा, तुम्हाला या दिवशी धनतेरसच्या दिवशी कुणी धने जरी मागितले तरी त्याला कितीही त्याच्याकडे नसले तरीसुद्धा तुम्ही त्याला धने हे देऊ नका. कारण पहा, धने ही एक प्रकारचं धन असतं आणि ते आपलं धन आपण हे दुसऱ्याला द्यायचं नाही. कारण कुणी असंही म्हणेल की मला नैवेद्य दाखवायला लागते, माझ्याकडे नाही आता सध्या, मला प्लीज दे, तरीसुद्धा आपल्याला त्यांना ते धने द्यायचे नाही. आता बघा, तुम्ही असंही म्हणता आमच्या घरी तर किराणा दुकान आहे, मग आम्ही हे धने दुसऱ्याला द्यायचे नाही का? तर असं नाही, कारण तुम्ही त्याचा मोबदला म्हणजे तुम्ही त्याचे पैसे घेत आहात, तुम्ही ते विकत आहात, तर ते विकणारच आहात. पण असं नाही की तुम्ही ते कोणाकडून तुम्ही त्याला उसने देत आहे, असं नाही, तुम्ही त्याला ते विकत आहात. तर तुम्ही असंही म्हणता आमच्याकडे अगोदरच धने आहेत, परंतु तरीसुद्धा आपल्याला 10-20 रुपयाचे का होईना धने हे त्या दिवशी विकत घरी आणायचे आहेत. तर पहा, ह्या दोन ज्या वस्तू आहेत तर त्या सोने चांदी खरेदी करण्यापेक्षा बी मौल्यवान आहेत. तुम्ही सोने चांदी या दिवशी नाही खरेदी केलं तरी चालेल, परंतु ह्या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहेत. त्याचबरोबर अजून एक वस्तू आहे, ती म्हणजे टोपले. तर आपण ज्या टोपल्यामध्ये भाकरी वगैरे ठेवतो असं हे एक टोपलं आपल्याला ह्या दिवशी खरेदी करून आणायचं आहे. आता बघा, तुमच्या घरात जर टोपलं असेल तर मग तुम्ही खरेदी नाही केलं तरी चालेल, परंतु तुमच्या घरामध्ये जर टोपलं नसेल तर मग तुम्ही ते खरेदी करून नक्की आणा. छोटंसं का होईना पण टोपलं आपल्या घरामध्ये खरेदी करून नक्की आणा. त्याचबरोबर बघा, छोटीशी का होईना आपल्या घरामध्ये चूल ही खरेदी करून आणायची आहे. जर आपल्याकडे चूल नसेल तर मग आपण जी चूल आहे तर ती चूल या दिवशी खरेदी करून आणायची आहे. आता पहा, आपल्याकडे जर ऑलरेडी चूल आहे तर मग तुम्ही नाही खरेदी केली तरी चालेल, पण बघा आता छोटे छोटे चुलीसुद्धा मिळतात, डेकोरेटिव्ह चुलीसुद्धा मिळतात. मग त्या चुलीसुद्धा तुम्ही घरामध्ये खरेदी करून आणून एका साईडला ठेवू शकता. जर आपल्याकडे ऑलरेडी खरेदी केलेली असेल तर ती आणायची गरज नाही. आता बघा, तुमच्या घरामध्ये कितीही स्टँडर्ड गॅस असू द्या, स्टोव असू द्या गॅसचा, तरी पण आपल्याला ही चूल जी आहे ना ती आपल्याला खूप महत्त्वाची आहे. तर तुमच्याकडे जर नसेल तर छोटासा छोटीशी पहा, आपल्याला खेळण्यासारखी जी चूल असते ती जरी तुम्ही घरी आणली ना तरी चालेल. कारण आजकाल बाजारामध्ये पहा, खूप छान छान अशा चुलीचे डिझाईन आलेले आहेत, त्यासुद्धा तुम्ही त्यातली एक चूल तुम्ही घरामध्ये आणू शकता. त्याचबरोबर जाती असतात पहा, त्यांचीसुद्धा पूजा केली जाते. तर छोटी छोटी डेकोरेटिव्ह आता बघा, चूल झालं, जाती झालं, तर ह्या छोटे छोटेसुद्धा मिळतात. जर तुमच्याकडे खरोखरच तुम्हाला चूल वापरायची नाही आहे
पण तरीसुद्धा तुम्ही असं छोटीशी चूल का होईना घरी आणून त्या दिवशी धनतेरसच्या दिवशी तिची पूजा नक्की करा. जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी चूल असेल तर तिची त्या दिवशी नक्की पूजा करा. आता बघा, त्याचबरोबर तुम्ही घरामध्ये तुमच्या श्रीयंत्र नसेल तर ते श्रीयंत्र खरेदी करू शकता. कुबेर यंत्र नसेल तर कुबेर यंत्र खरेदी करू शकता. कमळगट्ट्याची माळ तुमच्या घरामध्ये नसेल तर कमळगट्ट्याची माळ देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत त्या तुम्ही खरेदी करू शकता. आता बघा, तुम्हाला यापैकी कोणत्याही वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर तुम्ही खरेदी करू शकता. म्हणजेच काय, तुम्ही चाहे तुम्ही त्या दिवशी 10 तोळ्याचं मंगळसूत्र जरी खरेदी केलं तरी चालेल, परंतु आपल्याला ह्या 3 गोष्टी घरात आणायला अजिबात विसरायचं नाही. ती म्हणजे पहिली झाडू, म्हणजे छोटीशी का होईना झाडू जो असतो तो आपल्याला धनतेरसच्या पूजेमध्ये मांडायचाच आहे. त्याचबरोबर धन्यांना खूप सारं महत्त्व आहे, त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला विस्तारित सांगितलेली आहे. ते सुद्धा आपल्याला या दिवशी खरेदी करायचं आहे. त्याचबरोबर ही चूल जी आहे ती सुद्धा आपल्याला या दिवशी खरेदी करून घरी आणायची आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये टोपली नसेल तर टोपलंसुद्धा आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. तर ह्या बाकीच्या वस्तू तुम्ही नाही आणल्या तरी चालेल, परंतु आणि जरी आणल्या त्याच्याबरोबर ह्यासुद्धा आणा. तुम्ही कितीही मोठ्यातली मोठी खरेदी करा, परंतु ह्या 3 गोष्टी खरेदी करायला अजिबात विसरू नका. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.